कालच्या शिवाजी पार्कच्या महायुतीच्या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे लुंगी घालून दिसले। रवींद्र चव्हाण लुंगी घालून प्रचारात सुद्धा फिरतायत। त्यावरून आता विरोधकांनी रवींद्र चव्हाणांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। 2 दिवसांपूर्वी भाजपचे दक्षिणेतले एक नेते अण्णा मलाई हे मुंबईत आले होते। त्यांनी मुंबईबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य सुद्धा केलं। त्यावरून राजकारण झालं आणि त्यानंतर अण्णा मलाईंचा मुंबई दौरा आणि रवींद्र चव्हाणांची ही लुंगी, यावरून विरोधकांनी रवींद्र चव्हाणांना टार्गेट करायला सुरुवात केली। हा तर रसमलाई इफेक्ट असं विरोधक म्हणतात आणि विरोधकांच्या या टीकेला आता रवींद्र चव्हाणांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे। रवींद्र चव्हाण म्हणतात की जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेका करते। आपण पाहूयात। शिवाजी पार्कातल्या सभेत रवींद्र चव्हाणांनी नेसली लुंगी, हा तर रसमलाई इफेक्ट राऊतांनी डिवसलं। चव्हाणांच्या पायाला दुखापत, राऊतांचं डोकं फिरलंय, भाजपनं सुनावलं। महायुतीच्या शिवाजी पार्कातल्या सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एंट्री केली, ती लुंगी नेसून। रवींद्र चव्हाणांचा हा पेहराव पाहता एकच चर्चा सुरू झाली। एरवी शर्ट पॅन्ट घालून हिंडणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी अचानक लुंगी का नेसली? कारण भाजपचे तमिळनाडूतले नेते अण्णा मलाई नुकतेच मुंबईत येऊन गेले आणि त्यांनी मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं वक्तव्य केलं। त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं। काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय याचा। अण्णा मलाईंवरचा वाद जोरात असताना रवींद्र चव्हाणांनी लुंगी नेसल्यानं विरोधक म्हणू लागले, हा तर रसमलाई इफेक्ट। संजय राऊत म्हणाले, रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून सभेत आले होते। त्यांच्या मते चव्हाणांना गुडघ्याला मार लागल्यानं त्यांनी लुंगी नेसली, पण मोकळा ढाकळा मराठी लेंगा घालणंही शक्य होतं, हा तर रसमलाई इफेक्ट। मात्र रवींद्र चव्हाणांनी लुंगी का नेसली तर रवींद्र चव्हाणांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे। चव्हाणांना दुखापत झाली असताना त्यांच्या लुंगीवर टीका करणाऱ्या राऊतांना भाजपच्या नेत्यांनी चांगलंच सुनावलं। संजय राऊतजी, हा तुमच्या आमच्या संस्कृतीतला फरक आहे। तुमची तब्येत बिघडली होती तेव्हा पंतप्रधानांपासून सर्वांनी तुम्हाला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, पण तुम्ही मात्र रवींद्र चव्हाणांच्या गुडघेदुखीचं राजकारण करता। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवारांसमोर गुडघे घासून ज्यांची वाटीच संपली आहे त्यांना दुसऱ्यांच्या शारीरिक वेदना काय कळणार, अशा बोचऱ्या शब्दात केशव उपाध्यांनी राऊतांना उत्तर दिलं। अण्णा मलाईवरनं भाजप विरुद्ध ठाकरे सेना असा सामना रंगलेला असतानाच रवींद्र चव्हाणांनी लुंगी नेसल्यानं ठाकरे सेनेनं लुंगीवरनं राजकारणाला सुरुवात केली। ह्या गोष्टीने कसं पाहता, कारण थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षच तुम्ही घालून त्या स्टेजवर होते रवींद्र चव्हाण। कोण? रवींद्र चव्हाणांनी लुंगी घालून बसले, नशीब सोडून नाही बसले ते। त्यांना सुद्धा पुढल्या वेळेला तामिळनाडूत निवडणूक लढायची आहे किंवा केरळला लढायची असा त्याची, कारण महाराष्ट्रात यापुढे जिंकणार नाहीत मराठीच्या मुद्द्यावर। त्याच्यामुळे त्यांनी जर प्रदर्शन केलेलं आहे, हा अण्णा मलाई इफेक्ट आहे भाजपवरचा, रसमलाई इफेक्ट राजसाहेबांच्या भाषेमध्ये। 1 दिवसाआधी एक लुंग्या सुंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो, परत तो आव्हान देतो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय। संजय राऊत हे अर्धवट आहेत, अर्धवट राव आहेत आणि म्हणून त्यांना याचं खरं कारण आणि महत्त्व कळणारच नाही। आज राजकीय परिस्थिती संजय राऊत यांच्याशी झाली आहे की त्यांची राजकीय पॅन्टच उतरणार आहे, ते विवस्त्र होणार आहे आणि त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय नागडे होणार आहेत आणि म्हणून असं अर्धवट वाक्य ते वापरत आहेत। रवींद्र चव्हाणांनी लुंगी का नेसली याबद्दल आता रवींद्र चव्हाणांनीच एक पोस्ट केलेली आहे। यात चव्हाणांनी म्हटलंय, गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केलाय। निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान झालेली दुखापत हे त्याचं मुख्य कारण। मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे। राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या विचारधारेचे संस्कार आमच्यावर आहेत। म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखू नये आणि राहीन। राहिला प्रश्न टीकेचा, तर ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखं काही नसतं ते असली विधानं करत असतात। मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो खाली आहेच। बाकी संजय राऊत यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा। या पोस्टमध्येच रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा लुंगी नेसलेला एक फोटो दाखवलाय।
आणि त्याबद्दल चव्हाणांनी लिहिलंय, जिनके खुद के घर शीशे के हो वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.